चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मास्टर टीचिंग ॲपवर खूप खूप स्वागत. यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सध्या सगळीकडे संभ्रमेची अवस्था आहे. नेमकं करू तर काय करू. काल GR पण आला, परिपत्रक दिसतंय, कुणी म्हणतंय ते खरं आहे, कुणी म्हणतंय ते खोटं आहे. आता झालंय पोरांच्या मनात संभ्रम. नेमकं करू तर काय करू आणि कशा प्रकारे याला टॅकल करू आणि कशा प्रकारे याच्यातून मी पुढे निघू, याच प्रश्नात सर्व विद्यार्थी वर्ग अडकला आहे. ओके. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यात मी सर्व माहिती देतो. बरं, तो परिपत्रक खरा की खोटा मी त्याच्यावर बोलत नाही. हा चला, मी काही कारण असतो जे तुमचा फायदा आहे त्यासाठी असं समजतो की तो आपण खरा समजू. कारण काही गोष्टी जरी त्या कदाचित जर खोटा असेल, कदाचित, तरी जर तुम्ही त्या अँगलने गेलात तरी तुमचा अभ्यास एवढा स्ट्रॉंग होणार आहे, एवढा स्ट्रॉंग की उद्या काहीही झालं तरी तुम्ही 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. सेम टू सेम काय होतील बदल जर तो GR खरा निघला, जर ते परिपत्रक खरं निघलं तर काय बदल होतील हे आपल्याला माहिती पाहिजे. समजा आज कोणी म्हणाल ते अफवा आहे, कोणी म्हणाल ते खोटं आहे, वगैरे वगैरे वगैरे, आणि आपण त्याप्रमाणे जर गेलो काही केलंच नाही आणि उद्या यदा कदाचित जी 100% नाही 99% चान्सेस आहे की तलाठी MPSCच घेणार आहे आणि फक्त तलाठी नाही तर तलाठीसोबत बऱ्याचशा परीक्षा घेणार आहे, तर त्यावेळेस आपला खूप मोठा तोटा होईल. तो तोटा होऊ नये म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, कमेंट करा, अजून काहीही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याबद्दल मी तुम्हाला प्रॉपर माहिती देतो, काळजी करू नका. आता काय बदल होतील जर समजा MPSCने तलाठी घेतली आहे तर काय बदल होतील, जे 90% घेणारच आहे. ठीक आहे. चला परत एकदा कमेंट करण्याआधी सांगून देतोय की मी त्या GRला तो खरा की खोटा हे सांगत नाहीये, कारण खूप त्याबद्दल वातावरण झालं, कुणी म्हणतं खोटा आहे, कुणी म्हणतं खरा आहे, तर त्याबद्दल मी बोलत नाहीये. मी फक्त मनात एक कल्पना केली की बाबा हे जर शक्य, जे आपण बघतोय की शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे की तलाठी MPSC घेणार आणि खूप चांगली गोष्ट आहे. जर MPSCने घेतलं तर अशा वेळेस आपण काय आतापासून तयारी करायला पाहिजे, कारण जसा हा GR आला तसा यदा कदाचित पुढं खरोखर तसं परिपत्रक आलं मग रे, मग काय करणार. त्यामुळे असं समजायचं की आतापासून मला अशी तयारी करायची आहे की उद्या MPSCने जर परीक्षा घेतली तर मी पासच झालो पाहिजे. चला बघा काय बदल होऊ शकतात. बरं, हे बदल होतीलच का मी ते नाही सांगते, पण होऊ शकतात. म्हणून तुम्हाला असा जर अभ्यास ठेवला तुम्ही की जर तुम्ही या लेवलनं अभ्यास केला तर कोणी कशीही परीक्षा झाली, कोणीही घेतली, काहीही झालं तरी तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आहे. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. बघा, सगळ्यात पहिले A to Z माहिती, सगळी माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ बघून व्यवस्थित कमेंट्स करा. ठीक आहे, काळजी करू नका. ओके, चल पुढे बघू. बघा, विद्यार्थ्यांना आत्ता सध्या पडलेले प्रश्न बघा. प्रत्येक विद्यार्थ्याला, तुम्हाला असो अजून कोणी जे विद्यार्थी त्यांना आत्ता सध्या काय प्रश्न पडलेत तर ते प्रश्न मी सांगतो. पहिला प्रश्न आहे, परीक्षा पद्धती बदलेल का. जर MPSCने परीक्षा घेतली, तलाठी परीक्षा घेतली तर काय होईल असं त्यांच्या डोक्यात चालू आहे. परीक्षा पद्धती बदलेल का, बोलूयात त्यावर. निगेटिव्ह मार्किंग येईल का, यावर पण बोलूयात. ठीक आहे. अभ्यासक्रमात काही बदल होईल का, यावर पण बोलूयात. मायनर बदल होतील की मेजर बदल होतील, यावर पण बोलूयात. आता पुढे काय करावं हे सगळ्यात महत्त्वाचं. व्हायचं ते होणार आहे, पण सध्या तू काय करतोय, तू मेहनत घेतोय का, तू फक्त GR येतो का हे जातं का, ती आपण ते खोटं ते खरं, हे खरं आमकन ढमकं याच्यात जर वेळ घालत असशील तर तुला अधिकार सुद्धा नाही याच्यावर विचार करण्याचा. सो आता सध्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षा कोणीही घेऊ, कधीही हो, मी अभ्यासात कायम पाहिजे. कारण अचानक जर परीक्षा आली आणि मी तुम्हाला अजून पुन्हा पुन्हा सांगतो, 99% चान्सेस आहे की MPSCच तलाठी घेणार आहे आणि घेतली पाहिजे. जर गरिबाचं पोरग, जर पारदर्शकता, इमानदारीने, कष्टाने जर अभ्यास करणाऱ्या पोराला तुम्हाला पोस्ट हवी असेल तर MPSCनेच परीक्षा घ्यावी. तिथे पारदर्शकता आहे. ओके, लक्षात ठेवा. चला बघूयात मग परीक्षा पद्धती बदलेल का, काय सगळं बघू आणि पुढं प्री प्लस मेन्स होईल का, या सगळ्या गोष्टी बघूयात. चला आता पुढं बघा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट.
ओके, चला बघा आता हे काय लावलं रे मी, ते थंबनेल काय लावलंय बघा. ओके, दिसतंय तुम्हाला? ओके, काय लावलंय बघा रे. चला बघा, हे सांगा मला एकदा मी हे काय लावलेलं आहे. तर लक्षात घ्या, एक मिनिट इकडनं उभं राहतो वाटलं तर मी तुम्हाला पण क्लिअर दिसल. ओके, हां चला बघा आता इथं काय लावलेलं आहे रे थंबनेल, TCS एक्झाम स्ट्रक्चर. म्हणजे याच्या अगोदर कोण घेत होतं? TCS परीक्षा घेत होती MPSCची, बरोबर आहे. मग TCS ज्यावेळेस एक्झाम घेत होती तर त्यावेळेस काय स्ट्रक्चर राहत होतं, कसा पेपर होत होता ते आधी बघूयात. आणि मग आता MPSCने जर घेतलं तर काय बदल होऊ शकतात, हे कशाहून करणार आहे आपल्याला. MPSC मध्ये काय बदल होईल, की MPSCचं काय स्ट्रक्चर, काय MPSC पेपर कसे घेते याच्यावर ठरेल ना, बरोबर की नाही. किंवा आता आत्ता मध्यंतरी आपण बघितलं की MPSC वाले बाहेर जात आहेत किंवा वेगवेगळ्या आयोगाला भेटतात. जसं आपला महाराष्ट्र लोकसेवा आयोग केरळ आयोगाला भेटून आला, उत्तर प्रदेश आयोगाला जस्ट भेटला. याच्यामागचं कारण काय आहे, हे काय सगळं बोलतो, काळजी करू नका, व्हिडिओ फक्त पूर्ण बघा, ठीक आहे. चला पुढे बोलू. बघा आता ज्यावेळेस TCS एक्झाम घेत होतं तर TCS मध्ये काय असायचं, 100 प्रश्न असायचे, 200 मार्क असायचे, बरोबर आहे, मान्य आहे, ओके. आणि नो निगेटिव्ह मार्किंग, याला निगेटिव्ह मार्किंग नव्हती, बरोबर. आणि हे कसं होतं, पेपर द्यायचा, ऑनलाईन पेपर व्हायचा आणि मग नंतर डायरेक्ट सिलेक्शन, ओके, बरोबर. ते नॉर्मलायझेशन वगैरे वगैरे ते व्हायच्या पुढे गोष्टी. पण आता हे TCS घ्यायचं त्यावेळेस ऑनलाईन पेपर व्हायचा. आता सपोज आपण इथं सध्या परीक्षा पद्धतीबद्दल बोलतो, नंतर अभ्यासक्रमाबद्दल बोलूयात, काळजी करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. सगळे मुद्दे केलेले. असं TCS घेत होतं. समजा जर MPSCने घेतलं तर MPSC काय करण सांगा. आता MPSCचं मेन स्ट्रक्चर काय, MPSCचं आता आपण कशाहून ठरवायचं की MPSC स्ट्रक्चर कसं आहे आपल्या परीक्षेसाठी, तलाठीसाठी. तर तलाठी एक्झाम गट क मधली, बरोबर आहे, गट क मधली एक्झाम आहे की नाही रे, बरोबर. हां, मग गट क मधल्या एक्झामला मला सांगा, गट क मधल्या एक्झामला MPSC स्ट्रक्चर काय हो, गट ब आणि गट क साठी MPSCनं काय स्ट्रक्चर बनवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कमेंट्स करा, एक एक बारीक बारीक गोष्ट प्रूफ सहित सांगतो मी तुम्हाला. सर तुम्हाला काय स्वप्न पडलं का असे बदल होतील, तर मला काय स्वप्न गिप्न पडलं नाही किंवा माझ्या काय स्वप्नात काही आलं नाही. त्यामुळं हे कशावरून सांगतोय, पेपर कोणता आहे आपला, गटकाचा. आणि जर MPSC घेणार असेल तलाठी तर तलाठी पण कोणतं आहे, गटक आहे. मग गटकाचा पेपर कसा होऊ शकतो MPSCच्या याने ते मी सांगतो, ओके. चला मग 100 प्रश्न असतात, 100 मार्क असतात आणि मेन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असते. बरं निगेटिव्ह मार्किंग कशी असते हो, तर निगेटिव्ह मार्किंग असते बघा, तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचा 1/4 मार्क जातो. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जातो, ओके. आलं का लक्षात, आलं का, हे राहतं. हा याच्यात बदल होऊ शकतात, काही पण होऊ शकतं, ठीक आहे. हा आयोग काय सांगावं, एखाद्या वेळेस आयोग सेपरेट तलाठी पण घेईल, मी ते म्हणत नाहीये, पण आपण तयारीत कशा पाहिजे हे मी सांगतोय, आलं लक्षात. चला हां, पण मला वाटत नाही, शक्यता कमी, सेपरेट तलाठीचा पेपर MPSC घेणार नाही, त्याला गटकमध्येच ॲड करल किंवा मग हे जे बाकीचे सर्व सेवेचे बाकीचे पद आहे सगळे त्यांची एक परीक्षा घेऊ शकतं. कारण ऑलरेडी आयोगावर एवढा 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 लोड आहे, इतका भयंकर लोड आहे की आयोग कोणताही पेपर सेपरेटली घेऊ शकत नाही. हां, एक करू शकतं की याच्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करू शकतं आयोग, एवढं करू शकतं, यापेक्षा व्यतिरिक्त नाही. पण आयोगाचा शक्यतो पारदर्शकतेसाठी हे स्ट्रक्चर कायम राहणार आहे. भले त्यांनी दुसरं पोर्टल जरी काढलं तरी, तर ते म्हणजे काय, तर निगेटिव्ह मार्किंग मला तरी वाटतं आयोग 100% ठेवन. कारण पारदर्शकता महत्त्वाची, ॲक्युरेसी महत्त्वाची, पोरांना ते टेन्शन फील करायचं आहे. आणि आता जर MPSC परीक्षा येते ना पोरांनो, अजिबात आता हायगई नाही करायची, जीव तोडून अभ्यास करा, जीव वतून अभ्यास करा. तुम्हाला सांगतो, जर जिंकायचं असेल ना, आता मागे हटू नका. कारण आता तुमच्या समोर एवढी मोठी कॉम्पिटिशन असणार आहे. कारण MPSC मध्ये बघा, राज्यसेवा झाली डिस्क्रिप्टिव्ह, राज्यसेवेचे आले पोर कंबाईनला, कंबाईनमधले पोर जो राज्यसेवेचे पोर ज्या कंबाईन आले तर कंबाईनच्या कडसोबत त्यांची कॉम्पिटिशन झाली. कंबाईनचे पोर जे लो पडले ते खाली सरकळे सरळ सेवेत, आणि जे 1-1, 2-2 मार्कांनी 5-5, 6-6 वर्षांनी जात आहेत. खूप अभ्यास त्या पोरांचा, म्हणजे म्हणता ना कधी कधी नशीब, तशी पोरं आहेत. प्री नाही हो, मेन्स दिलेल्या, राज्यसेवेच्या मेन्स, कंबाईनच्या मेन्स, पार इंटरव्ह्यूपर्यंत गेले राज्यसेवेच्या. अशी पोरं फक्त टपून आहे. कारण त्यांचं सध्या स्थिती अशी की त्यांना फक्त नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. आणि जर ही तलाठीची ॲड पडतीये तर, आणि ती जर MPSC घेतीये किंवा कुणीही घेऊ, तर ते पोरं ऑलरेडी त्यांचा इतका जबरदस्त अभ्यास झालेला आहे, इतका जबरदस्त की त्यांच्याशी जर टिकायचं असेल तर मग नोटिफिकेशन येईल, मग ॲड येईल, मग मी अभ्यासाला लागतो आणि मग मी अभ्यास करतो आणि मग मी पुढं बघल, काही होणार नाही, काही होणार नाही.
सत्य बोलतो. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं बरं राहतं, बरोबर की नाही? त्यामुळं तर आत्तापासूनच अभ्यासाला लाग. बरं मी काय क्लासची ॲड करतोय का, काय करतोय का? ठीक आहे, मी म्हणतो माझी बॅच घे. बरं बॅच घ्यायची ते गोष्टी वेगळ्या, ते बी म्हणत नाही मी. फक्त काय म्हणतोय की अभ्यासाला लागा, हे करा. ठीक आहे, आपण पुढं काय तुम्हाला करायचं, क्लास लावायचे नाही लावायचे ते तुमची मर्जी आहे, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं, आता मी ॲड येईन का जाईन का? अरे येणार आहे ॲड, मग त्यासाठी अभ्यासाला लागा. क्लास लावा हे म्हणत नाही, अभ्यासाला लागा हे म्हणतोय. सेल्फ स्टडी करा, करून बघा, होतंय का बघा, नाही होत मग विचार करा क्लासेसचा. पण स्वतःला एकदा सवय लावा, 5-5 घंटे बसायचं, अभ्यास करायची, बैठक मारायची. ओके, आलं लक्षात? चला पुढं. म्हणजे कळलं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कशी असू शकते? ठीक आहे, चला पुढे. आता अभ्यासक्रमात काय बदल होणार का? अभ्यासक्रमात बदल होणार का? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे मायनर बदल होईल. मायनर बदल म्हणजे कसा बघा, मायनर बदल मायनर चेंज काय होईल रे? बघा मला सांगा, एक मिनिट मला सांगा. आता मी काय करतो, इथं 2 एक मारतो. ठीक आहे, आता हां एक मिनिट थांबा. बघा अभ्यासक्रमात आता बदल काय होऊ शकतो. तुम्हाला TCSचं माहिती आहे, TCSचं काय राहतं बघा. आता TCS इथं लिहितो. TCSचं काय असतं, जे मी तुम्हाला आधी सांगितलंय काय, हे बघा. इंग्लिश, ओके, मराठी, इंग्लिश मराठी, त्यानंतर पुढं काय रे, तर मॅथ अँड रिझनिंग, आणि त्यानंतर पुढं GS GK. ओके, याला किती मार्क असतात रे? 25. याला 25 मार्क म्हणजे प्रश्न 25. ओके, हां ओके, आलंय लक्षात? हे TCSचं आहे, बरोबर आहे. एक पेपर होतो, 1 पेपर होतो, बरोबर आहे. आता अभ्यासक्रमात काय बदल होणार आहे? बरं मला सांगा सर, मग MPSC आम्ही तर अभ्यास करतो TCSच्या ना, आणि जर MPSCने अभ्यास परीक्षा घेतली तर किती मोठा ताण होईल ना. काय ताण होणार आहे? इंग्लिशचं ग्रामर बदलवणार आहे का MPSC वाले? तेच ग्रामर आहे ना. सांगा, का ते कोलंबिया विद्यापीठ तिकडं कुठलं काय आणून टाकणार तुम्हाला इंग्लिशमध्ये? सांगा, नाही. बरं मराठीचं ग्रामर बदलणार आहे का रे? अजिबात नाही. तुमचं मॅथ अँड रिझनिंग बदलणार आहे का? म्हणजे सिलेबस, मॅथचे अंक बदलता का? MPSCकडे एकाला 10 आणि 10ला 1 म्हणतात का? नाही. इंग्लिशमध्ये एला झेड, MPSC वाले एला झेड आणि झेडला ए म्हणतात का? नाही. इंग्लिशमध्ये ग्रामरचे जे रूल आहे टाईप ऑफ सेंटेन्सेसचे, तेच MPSCकडे रूल आहे टाईप ऑफ सेंटेन्सेसचे, बरोबर की नाही? फक्त फरक काय, TCS ह्या चॅप्टरला फोकस करते, MPSC ह्या चॅप्टरला फोकस करल. आलं लक्षात? हे फरक असतात. बरं तुमचं GS GK मध्ये काय काय आलं? इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण, तंत्रज्ञान, हे सगळं 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 आलं GS GK मध्ये, बरोबर आहे. मग मला सांगा, इकडचा इतिहास वेगळा आहे MPSCचा आणि TCSचं वेगळं आहे का? बरं भारताची राज्यघटना आहे आपली, तीच इथं पॉलिटिकल विचारला जाणार आहे, तीच MPSCत पॉलिटिकल विचारला जाणार आहे. मग फरक काय पडतोय? काहीच नाही. काय होणार आहे? समजा इकडं जर का परीक्षेत मूलभूत हक्क म्हणजे संविधानाची पार्श्वभूमी याच्यावर प्रश्न जास्त विचारत असतील तर कदाचित MPSC वाले पुढे कशा विचारत असतील, बरोबर की नाही? पण मी जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्यानुसार माझ्या लक्षात येतं की आपल्या सिलेबस चेंज होणार नाही. फक्त काय होणार आहे की मला सांगा, तुम्ही जर आता 15 टॉपिक फोकस, तुम्हाला माहीत झालं होतं, तुम्ही पेपर्स वगैरे बघायचे तर याचे की या टॉपिकवर आहे ना TCS फोकस करतं, मग तुम्ही ते टॉपिक परफेक्ट करत होते. आता काय करा, ते पण टॉपिक परफेक्ट करा आणि बाकीचे पण परफेक्ट करा ना, बरोबर की नाही? बरं सर, मग तसा TCS, आता ते सांगतो पुढं, तसा TCSचा अंदाज घेतला तसा आपल्याला MPSCचा अंदाज येणार आहे का? येतो ना, का नाही येणार आहे? पद कोणतं? गटकचं. मग गटकाचे पेपर बघूत ना आपण, बरोबर की नाही? आता त्याच्यावरूनच मी तुम्हाला इकडे सांगतो, बरोबर आहे. मग आता इकडे काय होणार आहे, तलाठी इकडे गटकाचा पेपर कसा घेतला तो, इथं गटक MPSC कशी घेते, गटक कसे घेते MPSC. गटक MPSC कशी घेते रे?
गट क MPSC कशी घेते रे बघा, ग्रुप सी कसं घेते, 100 प्री, समजा आपण प्रीच धरू, प्री प्लस मेन्स इक्वल टू, जर क्लर्कच्या पोस्ट असल्या तर स्किल टेस्ट, आपण कॉमन धरू, थांबा स्किल टेस्ट पण नाही, कॉमन धरू आपण फक्त प्री आणि मेन्स, कारण स्किल टेस्ट कोणाला आहे, क्लर्कवाल्यांना आहे, ठीक आहे, आणि मग डायरेक्ट रिझल्ट, बरोबर आहे. आता जर हे पद, हे बघा तलाठी हे पद ते ऍड कुठं करू शकतात रे, गटकामध्येच करते ना ते ऍड, बरोबर की नाही, गटकाच्या पेपरला, कारण गटकाची ऍड नाही आलेली अजून, बरोबर की नाही. हा समजा गटकाची ऍड आलेली असती तर मग तेव्हा आपण म्हणू शकत होतो की यार नाही, तलाठीसाठी वेगळं काहीतरी करू शकतात MPSC, काय करणार नाही, लेट्स लाईक केलं तर बघूत की पुढं. पण सध्याची शक्यतेनुसार त्यांचे का पॅटर्न जो आहे तो बदलणार आहे का, ते नाही. त्यांचा जो सगळ्या परीक्षा घेण्याचा पॅटर्न आहे तो बदलतील का, अजिबात नाही. मग मला सांगा, प्री प्लस मेन्स प्लस रिझल्ट, ओके. मग आता प्रीला इथं इंग्लिश मराठी राहत नाही, बरोबर, बाकीचे विषय असतात, मॅथ असतं 20 मार्काला, ठीक आहे, त्यानंतर सायन्स असतं 15 मार्काला, त्यानंतर करंट असतं 15 मार्काला, इकॉनॉमिक्स असतं 15 मार्काला, पॉलिटी असतं 15 मार्काला, बरोबर की नाही. बघा एक एक विषय एवढ्या मार्काला आहे आणि तुमचा इकडं अख्खा GK 25ला आहे फक्त, मग ते पोरं ऑलरेडी स्ट्रॉंग येणार आहे, म्हणून म्हणतोय अभ्यास करा. मग त्यांना टॅकल करायचं तर कसं करणार आहे तुम्ही, त्यांच्याशी कॉम्पिटिशन करताना कशी करणार, बरोबर की नाही. मग त्यांच्याशी कॉम्पिटिशन करताना सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठा विषय असा असणार आहे की तुम्हाला त्याच लेवलला जाऊन अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. मग आता काय होऊ शकतं बरं का, तर सेम तसाच पेपर होईल. इथं चेंजेस काय होऊ शकता, समजा इथं प्री आहे, आता ग्रुप सीची प्री आहे, आता बरोबर आहे, ग्रुप सीची प्री आहे, बरोबर. मग आता त्याच्यात तलाठी पण ऍड देऊ आपण, तर सेम टू सेम सिलेबस देऊ शकतात ते ग्रुप सीचा तलाठीला, की बाबा हा सिलेबस आहे, बरोबर. मग त्याच्यात प्री मेन्स पण टाकू शकतात जर टाकावं वाटली तर, ओके. पण जर ते गटकमध्ये ऍड करताय तर प्री मेन्स ठेवून, पण नियमानुसार हा सरळ सेवेचं पद आहे तर कदाचित याला मेन्स ठेवणार नाही, मग याची सेपरेट परीक्षा घेतील. पण पॅटर्न चेंज करतील का, नाही. मेन चेंजेस काय येतील, निगेटिव्ह मार्किंग येणार आहे, तुमचं वेटेज मार्कांचं खालीवर होणार आहे, तुमचं क्वेश्चन एका क्वेश्चनला 2 मार्क होते, एका क्वेश्चनला 1च मार्क असेल, असे चेंजेस. हा पॅटर्न आहे MPSCचा, कुठल्याही परीक्षेमध्ये त्यांचा हा पॅटर्न आहे. मग बाकी त्या पॅटर्नमध्ये तो गट ते पद कसं बसवायचा हा त्यांचा निर्णय, आणि आपल्याला महत्त्वाचं काय, पॅटर्न, कारण पेपर त्याच पॅटर्नमध्ये होईल ना, बरोबर की नाही. जरी MPSCनं तलाठी सेपरेट घेतली तरी पॅटर्न तर चेंज होणार नाही ना MPSCचा, बरोबर की नाही. जसं समजा TCS बऱ्याचशा एक्झाम घेतं, IBPS बऱ्याचशा एक्झाम घेतं, मग तलाठी आणि एखादी बँकिंगची एक्झाम आहे दोन्ही वेगवेगळ्या आहे, मग का तलाठीचा आणि बँकिंगचा एकच ठेवणार आहे का TCS, समजा मी सांगतोय बरं का नाही, लगेच खालून कमेंट, सर बँकिंग IBPS घेतो, मी सांगतोय उदाहरणाला सांगतोय. जर IBPS न घेतलेलं आहे तर IBPS कडे अशा 5-6 परीक्षा येतात, त्या परीक्षेचा सिलेबसनुसार ते मांडणी करतात, पण त्यांचा सिलेबस ते कशात बसवतात, त्यांचा जो ऑलरेडी पॅटर्न ठरलेला आहे त्याच्यावर बसवत असतात. आता चेंजेस काय होतील, ठीक आहे, आता आपण हे सांगू शकत नाही कोणतं किती मार्काला राहील, कोणाला किती वेटेज राहील, पण आपण अभ्यास करताना काय चेंजेस करू शकतो बघा. हे काय तुम्हाला प्री मेन्स कसं येतंय काय नाही, ठीक आहे. चला, प्री मेन्स होण्याची शक्यता कमी आहे, पण एवढं आहे की मला तरी वाटतं जर MPSC घेते तर निगेटिव्ह मार्किंग असणार म्हणजे असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पारदर्शकता खूप छान, तुमच्यासाठी पोरांनो खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता खरं सांगतो, अभ्यासाला लागा, कारण नाही त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायची ना पोरांनो, डेंजर काम आहे. आता मी म्हणत नाही हातबळ होऊ नका, घाबरू नका, अभ्यासाला लागा, नाही जमत ना करा, फोन बोला, विचारा, सर कसं करू, काय करू, 100% याच्यावर निकाल येऊ, 100%. फक्त आपण करण्यावर आहे. नाही सर मग तो GR खोटा होता, नाही सर ती अफवा होती, अरे बाबा ते काही असू दे, तुला GR बद्दल कोण विचारणार आहे का, अरे परीक्षा होणार आहे ना, कोणी घेऊ ना, अभ्यास व्हायला जाणार आहे का. मला सांगा, तुमचं इंग्लिश ग्रामर केलं मग का TCSचं इंग्लिश ग्रामर वेगळं आणि MPSCचं वेगळं का, मी आधीच सांगितलं. काय होणार आहे, समजा इथं पॅराजम्बलवर फोकस आहे इंग्लिशमध्ये TCSला, तर कदाचित इकडं कॉमन एरर्सवर फोकस असतो, इकडं व्हॉइस आहे तिकडं अजून दुसऱ्या चॅप्टरवर फोकस असेल. फक्त चॅप्टरचे वेटेज खालीवर होतील, सब्जेक्टचे मार्क्स खालीवर होतील, पण याचा अर्थ तुमचा अभ्यास व्हायला जाईल का, नाही. मग सर समजा मी आज मॅथचं खूप अभ्यास तयारी केली आणि मॅथचं मी म्हणलो की 25 प्रश्न येतात आणि मग मी तयारी केली आणि ती तलाठी MPSC घेतल्यावर 15 प्रश्न विचारले, तुझं मॅथ वाया जाणार आहे का रे बाबा. मार्क कमी झाले पण तू जेव्हा पूर्ण वाचलेलं आहे ना ते, मग तुला ते 15चे 15 मार्क येणारच आहेत ना, सांग मला, बरोबर आहे की नाही. याप्रमाणे अभ्यास करा पोरं, कळालं. मी एवढं पोट तिरटीने सांगतोय ना, का सांगतोय, लय अद्भुत झालीत पोर, लय. मला सकाळपासून 10-15 फोन आहे, सर GR अफवा के. मी सरळ एकच उत्तर देतोय पोरांना, GRचं बोलूच नका, तो काही असो,
ते परिपत्रक खोटं आहे का खरं काही असो, तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. म्हणजे तुम्हाला आज जाग येते ते परिपत्रक दिसल्यापासून काल, मग विचार करा जर कालचं ते परिपत्रक खरं असतं आणि पुढच्या एका महिन्यात जर ॲड येणार असेल तर काय अभ्यास झाला रे तुमचा डोंबलं. मग तो अभ्यास जर तुम्हाला करायचा आहे, तिथे जर टिकून राहायचंय तर तुम्ही लागा ना. येईल तेव्हा परिपत्रक येईल तेव्हा MPSC ॲड टाकल, येईल तेव्हा TCS ॲड टाकल. आपल्या हातात काय आहे? अभ्यास. मग सर उगा हे बा नाचताय ना अंगणवाकडे करायचं नाही बघा पोरांना, की सर मग सिलेबस बदलल ना. म्हणजे काय सिलेबस बदलणार आहे? इंग्लिशचं ग्रामर का मराठीत टाकणार आहे काय? काय मी तुम्हाला आधीच सांगतोय, मराठीचं ग्रामर कोणी बदलू शकतं का रे? नाही. इंग्लिशचं ग्रामर कोणी बदलू शकतं का? नाही. मॅथच्या संख्या खालीवर करेल का कोणी? अपूर्णांकाला वजाबाकी वजबाकाला अपूर्णांक कोणी करेल का? नाही. GNG किंवा तुमचा इतिहास कोणी बदलणार आहे का? तुमचा भूगोल बदलणार आहे का? तुमचा राज्यशास्त्र बदलणार आहे का? नाही. मग होणार काय नेमकं रे बाबा? सिलेबस अरे डोकेदुखी करून ठेवली तुम्ही डोक्याला स्वतःच्या, काहीच होणार नाहीये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. थोडं सांगतोय तुमच्या सगळे एकच गोष्ट करा, अभ्यास सुरू करा. कोणत्या वेळेनं करायचा, काय करायचा करा. ओके डन. चल पुढे याप्रमाणे मग होऊ शकतं. आता पुढची स्लाइड पाहू. गटक सारखा पॅटर्न असेल तर मी तुम्हाला ते आत्ताच सांगितलं, जर गटक सारखा पॅटर्न असला तर काय होईल रे, तर निगेटिव्ह मार्किंग येईल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, बरोबर आहे. गटक सारखा पॅटर्न असला, आता तेच बोललो आपण, कशाला परत त्यावरच बोलायचं, हो की नाही. चला पुढं. आता पुढे काय करायचं हा आहे फुल मोठा क्वेश्चन. आता पुढे काय करणार आहे तुम्ही बोला. चला ठीक आहे, तुमचा GR सगळं मी जे सांगितलं सगळं झालं. येणार आहे एक्झाम कधी ना कधी, हे तर माहिती आहे. बरं मी सध्या पुरतं हेच समजतो की आपल्याला माहितीच नाही कोण घेणार आहे. फक्त काय मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं, सिलेबस बदलणार आहे का नाही. मग आता तुम्ही काय करायचं सांगतो. पहिले तुमच्या टेलिग्रामवरचे जे 65 ग्रुप आहे ना, 65 ते रिमूव्ह करा पहिले. ओके हां, पहिले ते रिमूव्ह करा. दुसरी गोष्ट काय करणार आहे, हा म्हणला ते खोटं, हा म्हणला ॲड येणार नाही, तो म्हणला MPSC 4 वर्ष लावते, ते बंद करा. तिसरी गोष्ट सर TCS घेईन का MPSC घेईन, 65 तर पहिले बंद करा. डोक्यात एकच ठेवा, मी इथं आहे आणि काही लोक इथं आहे, मला यांच्यापाशी जायचं आहे. परीक्षा इथं आहे, परीक्षा कुठं आहे? इथं आहे, गोल. ओके थांबा मी तुम्हाला आता सांगतो. ओके हे तुम्ही आहे, थांबा. कळालं का रे मी काय सांगितलं? कळालं का? हे काय का कळालं की डायग्राम? म्हणजे हे तुम्ही आहे, हे कोणी TCS प्रकाशन आहे, TCS विद्यार्थी स्टुडंट करतो मी. थांबा. ओके हां, आता हा तुम्ही हे MPSCतली पोराची काय मग तयारी करताय, एवढी तयारी की ते फक्त ते ना कंबाईन 1 मार्कांना जाईल, प्री काढते, मेन्स काढते, एखाद्या मार्कांना जाता. राज्यसेवेच्या मेन्स पैसे जाता, मेन्स पास होता, इंटरव्ह्यू जाता, एखाद्या मार्कांना काढता. भयंकर अभ्यास आहे. कुठलीही परीक्षेला प्रीला गेलात की पास होऊनच पट्टा घरी येतो, मेन्सला गेला का पास होऊनच येतो. आडतोय कुठं मी इंटरव्ह्यूला. हे पूर्व कदरलंय. 5-6 वर्ष झालं पुण्यात आहे, 5-6 वर्ष झालं संभाजीनगरला आहे. घरचे मार टोमणे मारू लागले, दारचे मार टोमणे मारू लागले. लेकराला कळून लागलं काय करावं. तो फक्त डोक्यात एकच त्याच्या की कधी एकदा सरळ सेवा निघती. तुम्ही जे विचार करता ना TCS घेईन का MPSC घेईन, ते पोरं विचारच नाही करते. कोणी बी घेऊ, फक्त एक्झाम कधी येते. का बरं रे? त्यांना का TCSचा अभ्यास केलाय का? नाही, ते तर MPSCचा अभ्यास करताना. पण त्यांना माहिती आहे ना, आपला अभ्यासाचा ओव्हरऑल असला ना, मग कोणीही पॅटर्न असो, TCS असो या MPSC असो, आपला अभ्यास जर चांगला असेल तर जिंकणं सोपं असतं, जिंकणं खूप सोपं असतं. फक्त आपल्याला रणनीती करता आली पाहिजे. चक्रव्यूहात जाणं सोपं आहे रे, पण या चक्रव्यूहातून बाहेर निघणं खूप अवघड आहे. ठीक आहे, आणि ते ज्याला जमलं तो जिंकला. मग हा विद्यार्थ्याला आहे ना, हा जो सिलेबस आहे तुमचा, हा TCSचा जो सिलेबस आहे, हा एकदम चिल्लर. कारण त्याला फक्त रिव्हिजन करणं आहे, तो टपून आहे, इतकं होईल त्याचं, इतका अभ्यास होईल त्याचा भयंकर. हे बा मी लेवल बी दिली तुमचं आणि त्यांची, बरोबर. आता हां बरोबर, पण जर तुम्हाला याला टॅकल करायचंय, ओके,
हा ॲडची वाट पाहतोय, तुम्ही ॲडची वाट पाहताय, पण हा ॲडची वाट कधी पाहतोय याचा ऑलरेडी अभ्यास झाला. आणि दुसरी गोष्ट बरं का, आता दुसरी गोष्ट, सध्या तो मुख्यला आहे सगळ्या, म्हणजे त्याचा इंग्लिश आणि मराठी एकदम हाय प्रो लेवलला चालू आहे सध्या, इंग्लिश आणि मराठी. जो तिथं मुख्याला कितीला राहतो, 100 प्रश्नाचा पेपर राहतो, म्हणजे 200 मार्क, 50-50 प्रश्न इंग्लिश मराठी, ते प्रॉपर चालू द्यायचं मुख्यला. इकडं तुमचं GSGK पेपर 1 मध्ये GSGK तुमचं, तर ते GSGKचा एक एक विषय द्याल 10-10, 15-15 मार्काला, त्याचं प्रॉपर तयारी चालू त्याची. तो मुख्यला आहे का, करंटमध्ये येतो सध्या. हां, तुम्ही कुठे हे घेईल का ते घेईल का, असं होईल का तसं होईल का, अरे काय धंदे. त्यामुळं आता तुम्ही अभ्यासाला लागले, ॲड आली, हा खूप मोठा क्राऊड आहे, हा खूप मोठा क्राऊड आहे. जेव्हा ॲड येणार, हे धडाधड 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 फॉर्म भरून धडकन परीक्षा पास होऊन इथं लगी भाऊसाहेब. ओके, आलं लक्षात. आणि तुमचं काय होणार रे, तुमचं काय होणार, तुम्ही यांच्याशी जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायची आणि तुम्ही पण ॲड आल्यावर अभ्यासाला लागणार, जेव्हा हे त्या परीक्षेच्या वेळेस जातील, ज्या दिवशी परीक्षा राहील त्या दिवशी यांचं मन कारण आपलं सगळं झालंय, आता जिंकायचंय, तुमच्या डोक्यात करायला यार हे राहिलं, यार ते राहिलं, ते राहिलं. पण आता हा व्यक्ती रिलॅक्स आहे, रिलॅक्स नाही म्हणतायत, पण हा तुमच्या पुढे आहे, पण सध्या तो कॉमनली इकडं तिकडे मेन्समध्ये इकडं तिकडं. तर तुम्ही जर आत्तापासून अभ्यासाला लागला, प्रॉपर अभ्यास केला, ताकद लावून अभ्यास केला, तर कुठंतरी तुम्ही याच्या लेवलला येणार, आणि याच्या लेवलला आल्यावर मग दोघंही तुम्ही इथे एकत्र होणार. हां, मग तुम्ही दोघं इथे सारख्या लेवलला येणार, सारख्या. ओके, आणि मग तुमचं ध्येय इथं दोघाला राहणार. मग मला सांगा बरं कसं सक्सेस नाही होणार. म्हणून म्हणतोय बाकी सगळं सोडा, आता फक्त आणि फक्त कशाला लागा रे, अभ्यासाला लागा, अभ्यासाला लागा. बरं सर चला, मानलं तुमचं, सांगा मग आता कसं कसं करायचं, सांगतो मी, त्याच्यासाठी चालू आहे. ओके, बघ, व्हिडिओ मोठा व्हायला आणि मला व्हिडिओवर कमेंट्स पाहिजेत, मला व्हिडिओवर कमेंट पाहिजे, लाईक पाहिजे, शेअर पाहिजे, सबस्क्राईब पाहिजे. आता बघा, चला मी सांगतो तुम्हाला आता, ठीक आहे. विषय आपण आता एक काम करू, इंग्लिश धरू आणि मराठी, इंग्लिश मराठी एक गट करू. आणि इकडं बरं हां, आणि इकडं थांबा मी सांगतो एक एक विषय. सध्या कोणतेही 2 विषय घ्या, माझं म्हणणं आहे इंग्लिश मराठी घ्या. जे पोरं नॉर्मल आहे, ज्यांचे कुठं सिलेक्शन नाही मेन्स इंग्लिशला, त्यांनी काय करा, मॅथ एक हे बा दिवसातला 1 आवर मॅथसाठी काढा, मॅथ 2 आवर, ठीक आहे, 2 आवर मॅथ. ओके, मॅथ 2 आवर, ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट, मॅथचे 2 आवर झाले, आणि राहिला आता वेळ इथे इंग्लिश किंवा मराठी अल्टरनेट, आज इंग्लिश उद्या मराठी, इंग्लिश घ्या, हां मराठी 2 दिवसाड, म्हणजे आज जर मराठी केलं तर उद्या इंग्लिश, उद्या इंग्लिश तर आज मराठी. आणि थर्डला घ्या GSGK 1 सब्जेक्ट, GSGK. आता याच्यात पण हे जे करंट आहे, बरं ऐका, GSGK मध्ये पण जे चालू घडामोडी आहे त्याला रोजचा 1 तास सेपरेट, 1 आवर सेपरेट, आणि GK सेपरेट 1 आवर. ओके, आणि आता GSला 1.5 आवर, 2 आवर, म्हणजे किती झालं, 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 2 7 तास झाले तुमचे. 7 तास अभ्यास, काय नाही, सकाळी 2 तास कर, दुपारी 2 तास कर, संध्याकाळी 2 तास कर, संध्याकाळी रात्री 2 तास कर, दुपारी 1 तास कर, बस झालं. नाटकं सांगायचे नाही 7 तास अभ्यास होत नाही म्हणून. ओके, हे करताना आता वाचताना काय करू, टीसीएस विशेष काय नाही बघा, किंवा MPSCचं नाही, वाचताना प्रॉपर चांगले संदर्भ ग्रंथ घ्या, ठीक आहे, ज्याच्यात दोन्हीचा फायदा, जसं मोरा वाळंबे मराठीसाठी, इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचे असे बुक्स बघा, मॅथला सचिन ढवळे सरांचं बुक रेफर करा, ठीक आहे. आणि त्यानंतर GSGKला काय करणार आहे तुम्ही, तर GSGKला प्रॉपर एकदम जीव तोडून पहिले करंट करा, करंटला फोकस करा, इतिहासासाठी जेवढं तुम्हाला सध्या जमतं तेवढं करा, ठीक आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचा एक विषय होईल, काही दिवसांत तुमचा मॅथ कंप्लीट होईल, मग इंग्लिश आणि मराठी दोन्ही सोबत राहू द्या, काही दिवसांत तुमचा मराठी कंप्लीट होईल, मग इंग्लिश मराठी, मग मराठी GSGKचे 2 सब्जेक्ट घ्या, करंट तर चालूच आहे, कळलं का. असं करत करत सिलेबस कंप्लीट करा. म्हणजे समजा इथून पुढे जर 2 महिन्यात जाहिरात येणार असेल तलाठीची, MPSC किंवा कोणी घेऊ, तर त्या 2 महिन्यात तुमचा सिलेबस कव्हर झालेला पाहिजे. ॲड पडली रे पडली, तिथून दुसऱ्या दिवशी रिव्हिजनला सुरुवात केलं पाहिजे. ॲड पडल्यावर असं उठायचं नसतं राहत, हां आता कुठं क्लास लावू, आता काय करू, आता कोणते पुस्तक आणू, मला त्यांचा लय राग येतो. ॲड पडणं म्हणजे काय माहिती आहे, तुमच्या रिव्हिजनची वॉर्निंग बेल वाजणार की चलो भाई आ गई आपकी घडी, त्या अगोदर तयारी पाहिजे.
मला सांगा, युद्ध असो या काही असो, त्याला आपण कुस्ती करू. कुस्ती आता सुरू होणार आहे 5 मिनिटांनी, टाईम सांगितला. तुम्ही आतापासून कुस्ती प्रॅक्टिस करता का रे? नाही. कुस्तीची प्रॅक्टिस तुम्ही वर्षभर करता आणि मग तुम्हाला अचानक टाईम करतो की ह्या वेळेस ही तिथं स्पर्धा आहे, पण ऑलरेडी तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये आहात ना. सेम अभ्यासाचं आहे पोरांनो, असंच करा. 100% सांगतो, यश तुमचंच आहे. आणि नक्की व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबूया.